नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही भरती निघालेली आहे. UPSC कडून इथं वॅकन्सी आलेली आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनकडून. इथं जे तुमचं आता केंद्रीय लोकसेवा आयोगावर जी भरती निघाली 2025 ची, यामध्ये तुमचं पद आहे एक्झामिनर ऑफ ट्रेडमार्क्स अँड जिओग्राफिकल इंडिकेशनसाठी इथं वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर डेप्युटी डायरेक्टरसाठी तर वॅकन्सी आहे. या दोघं पदांना मिळवून 102 पदांसाठी तर वॅकन्सी जाहीर झालेली आहे. आता मग याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता असणार आहे. जे पहिलं पद असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला LLB डिग्री लागणार आहे. दुसऱ्या पदासाठी डेप्युटी डायरेक्टरला PhD लागणार आहे. आता दोघं पदांची मी संपूर्ण माहिती तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे. पगार किती आहे, सिलेक्शन कसं आहे, कशा पद्धतीचं आपलं काम असतं, ओके. तर अशी इत्यादी माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपले Instagram ID, टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. 14 नंबरची नोटिफिकेशन 2025 ची युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनकडून आलेली आहे. इन्व्हाइट केलेलं आहे. याच्यामध्ये ऑनलाईन रिक्वायरमेंट ॲप्लिकेशन आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे आहे. याच्यामध्ये रिक्वायरमेंट दिलेली आहे. सिलेक्शन फॉलोइंग पोस्ट दिलेली आहे आणि याची ऑफिशियल वेबसाईट लिंक दिलेली आहे. वॅकन्सी डिटेल दिलेली आहे. आता जे की तुम्हाला मी सांगतो, आता इथं वॅकन्सी दिलेली आहे जे की 100 मध्ये 100 वॅकन्सी जे असणार आहे. याच्यामध्ये दिलेली आहे ट्रेड मार्क्समध्ये असणार आहे आणि जिओग्राफिकल इंडिकेशन्समध्ये असणार आहे, ओके, ऑफिससाठी. आणि त्याच्यानंतर इथं कॉन्ट्रॅक्टर इथं जनरल इथं दिलेलं आहे. त्यासाठी इथं वॅकन्सी दिलेली आहे 2 पदं, ओके. आता 100 वॅकन्सीबद्दल आपण इथं माहिती जाणून घेऊया. आता जे पहिलं पद आहे याच्यामध्ये UR कॅटेगरीमध्ये 48 पद, EWSमध्ये 9 पद, OBCसाठी 20 पद, SCसाठी 17 पद, STसाठी 6 पद, PWDला 8 पद, ओके. PWDची इथं माहिती पण देण्यात आलेली आहे. आता हे 100 पदांचं सांगितलं तुम्हाला मी आता कोणतं, जे की तुम्हाला इथं दिलेले आहे, ओके. ट्रेडमार्क्स आणि जिओग्राफिकल इंडिकेशनसाठी, ओके. हे पहिलं पद आपल्या 100 पदांसाठी इथं आलेलं आहे, ओके. तर PWDसाठी चोपल माहिती दिलेली आहे, संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता सॅलरी दिलेली आहे लेवल 7 सॅलरी दिलेली आहे. एज लिमिट जर बघायला गेलं तर कॅटेगरीनुसार असणार आहे. आता याच्यामध्ये 30 वर्षापर्यंत UR EWS अप्लाय करू शकता, 33 वर्षापर्यंत OBC कॅन्डिडेट अप्लाय करू शकता, 35 वर्षापर्यंत SC ST अप्लाय करू शकता आणि 40 वर्षापर्यंत PWD कॅन्डिडेट अप्लाय करू शकता. आता या पदासाठी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार डिग्री इन लॉ, ओके. बॅचलर डिग्री आपल्याकडे असेल, विधी आपल्याकडे विधी पदवी असेल तर अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये एक्सपिरियन्स दिलेला आहे आपल्याला 2 वर्षांचा. इथं 2 इयर एक्सपिरियन्स म्हणजे 2 वर्षाचा कोर्ट केसेसमध्ये आपण हँडलिंग केलेलं पाहिजे. लीगल मॅटर वगैरे हँडलिंग आपल्याकडे पाहिजे, ओके. तरच आपण अप्लाय करू शकतो ट्रेडमार्क्स आणि जिओग्राफिकल इंडेक्शनमध्ये, ओके. त्याच्यामध्ये आता नंतर पुढे गेल्यानंतर आता क्वालिफिकेशन जी आपल्याला युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनसाठी लागणार आहे. आपल्याला याच्यामध्ये आपल्याला रायटिंग वगैरे आपल्याला सगळं आलं पाहिजे. केस रेकॉर्ड वगैरे आपल्याला सांभाळता आलेले पाहिजे, ओके. ते आपल्या याच्यामध्ये इथं माहिती संपूर्ण दिलेली आहे. त्यानंतर तुमचं जर इथं मास्टर ऑफ डिग्री झालेली असेल, मास्टर डिग्री असेल तरी अप्लाय करू शकता. द ट्रेडमार्क्स अँड जिओग्राफिकल इंडेक्शनमध्ये इथं दिलेलं आहे, जो की प्रेफॉर्म फॉर्म दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करू शकता. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे. जी भरती दिलेली आहे ऑर्डर डिटेलमध्ये. आता पुढचं जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप बीची नॉन ग्रॅज्युएट नॉन मिनिस्टरी पद असणार आहे. प्रोबेशन पिरियड तुमचं 2 वर्षाचं असणार, म्हणजे तिला आपण ट्रेनिंग पिरियड म्हणतो. हेडक्वार्टर तुमचं असणार आहे न्यू दिल्लीमध्ये आणि ऑल इंडियामध्ये सर्व्हिस पण असू शकते, ओके. आणि ॲनी द कंडिशन्स वगैरे दिलेले आहे PWDसाठी. 2 नंबरचं तुमचं जे पद दिलेलं आहे, 2 वॅकन्सी आहे डेप्युटी डायरेक्टरमध्ये, ओके. त्याच्यामध्ये आपल्याला युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनकडून इथं वॅकन्सी आहे. याच्यामध्ये OBCसाठी 1 वॅकन्सी, SC करता 1 वॅकन्सी, PWDला इथं वॅकन्सी वगैरे नाही आहे, ओके. तर तुम्ही PWD मधून पण अप्लाय करू शकता करायचं असेल तर. तर सॅलरी जी दिलेली आहे आता लेव्हल 11 सॅलरी असणार आहे, 7 मॅट्रिक्स पे, ओके. आता एज लिमिट असा 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता OBC कॅन्डिडेट, 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता SC कॅन्डिडेट्स, ओके. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे आपल्याला याच्यामध्ये PhD, जसं की तुम्हाला मी सांगितलं. PhD आपली झालेली असेल तर आपण अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये लॉ डिग्री, लॉ PhD असो, सायन्स असो, कॉमर्स असो, इंजिनिअरिंग असो, टेक्नॉलॉजी असो, ओके. ह्युमॅनिटिक्स असो, ओके. जे पण आपल्याकडे डिग्री असेल तर आपण इथं अप्लाय करू शकता, ओके. एक्सपिरियन्स दिलेला आहे याच्यामध्ये 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे आपल्याला, तरच आपण अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये 1 इयर आपल्या डिप्लोमा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन झालेलं पाहिजे. एक्सपिरियन्स याच्यामध्ये आपल्याला 2 वर्षाचा इथं सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनमध्ये पाहिजे, तरी अप्लाय करू शकता. याच्यामध्ये युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनकडून इथं वॅकन्सी आपल्याला बघायला मिळते, ओके. ड्युटीज दिलेली आता डेप्युटी डायरेक्टरसाठी ERसाठी सीनियर ऑफिसर आपले पद असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला सर्व्हिस रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहे, ओके. याच्यामध्ये आपल्याला ग्रुप एची पोस्ट असणार आहे.
ग्रॅज्युएटेड पोस्ट नॉन मिनिस्ट्रियल 1 इयर आपला प्रोबेशन पिरियड असणार आहे. UPSC हेडक्वार्टर न्यू दिल्लीमध्ये आपली इथं जॉब पोस्टिंग आहे. ओके. आणि अदर कंडक्शन दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. ओके, चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळतात. न्यू दिल्लीचं ऑफिसचं इथे ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. आता इम्पॉर्टंट दिलेलं आहे याच्यामध्ये द ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टल युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन फॉर रजिस्ट्रेशन फॉर फिलिंग अप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन हॅज 4 कार्ड मॉडेल दिलेलं आहे. 3 विच नियरली अकाउंट क्रिएटेड. ओके. तर आपल्याला सगळ्यात आधी इथं अकाउंट ओपन करायचं आहे. ओके, अकाउंट OTR ज्याला आपण म्हणतो, 1 टाइम रजिस्ट्रेशन आपल्याकडे असेल तर डायरेक्टली आपण अप्लाय करू शकतो. ओके. जर नसेल अकाउंट तर ते ओपन कसं करायचं त्याचा ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला चॅनल, तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला जर आपलं अकाउंट असेल तर डायरेक्टली तुम्ही अप्लाय करू शकता. पोस्टमध्ये लेवल असाल, PhD झालेलं असाल, आपल्याला डिग्रीचं आपण PhDचं आपण काही दिलेलं तिथं मार्क्स वगैरे युनिव्हर्सिटीचं नाव टाकलेलं असेल, सर्टिफिकेट अपलोड केलेलं असेल तर डायरेक्टली अप्लाय करू शकतो. ओके. आधार कार्ड, ID वगैरे आपल्याला डॉक्युमेंट्स वगैरे सगळे लागणार आहे. जेव्हा सिलेक्शन प्रोसेस राहणार आहे आपली इम्पॉर्टंट दिलेली आहे. ऑनलाईन रिक्वायरमेंट दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला इन्व्हाइट फॉर द आपल्याला इथं फॉर्म चालू झालेला आहे 13 डिसेंबर 2025 पासून, तर आपल्याला 1 जानेवारी 2026 पर्यंत फॉर्म भरायचे आहे. ओके. याच्या संपूर्णमध्ये देण्यात आलेली आहे. आता आता इथं दिलेलं आहे इंडियन सिटिझनशिप मध्ये अप्लाय करू शकता, काही हरकत नाहीये. बाकी पण अप्लाय करू शकता. एज लिमिट बद्दल माहिती दिलेली आहे जी की तुम्हाला मी सांगितलेली आहे. ओके. मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला ते पण मी सांगितलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आता आपलं जे मिनिमम आपल्याला इथं प्रोफेशनल इथं दिलेल्या कॅन्डिडेटसाठी कॉल केला जाईल. तुम्हाला इंटरव्ह्यू बेस तुमचं सिलेक्शन असणार आहे. कोणतीही तुमची एक्झामिनेशन नसणार आहे. तर मिनिमम आपल्याला इथं इंटरव्ह्यूवरच आपलं सिलेक्शन केले जाणार आहे. तुम्हाला कॉल केला जाईल. ओके. त्यानुसार आता इथं कॅन्डिडेटला इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. इम्पॉर्टंट नोट्स वगैरे दिलेले आहे. आता इम्पॉर्टंट दिलेले आहे त्याला मिनिमम लेवल दिलेले आहे याच्यामध्ये. आता की जसं की आपल्याला इंटरव्ह्यूसाठी जे आपल्याला बोलवण्यात येईल त्यामध्ये आपल्याला इंटरव्ह्यूसाठी आपल्याला 50 मार्क आणणे गरजेचं आहे. UR कॅटेगरीला OBCला 45 मार्क, SC ST PWDला 40 मार्क आणायचे आहे. आउट ऑफ 100 मधून 100 पैकी आपल्याला 50 मार्क आणायचे आहे. UR कॅटेगरी सांगतोय. बाकी OBCला 45, SC ST PWDला 40 मार्क. ओके. तरच तुमच्या लिस्टमध्ये नाव येणार आहे. इथे दिलेलं आहे इंटरव्ह्यू सिलेक्शन. ओके. कोणतीही तुमची एक्झामिनेशन वगैरे नाही होणार आहे याच्यामध्ये. ओके. तर नोट दिलेली आहे इथं, ऑफिशियल वेबसाईट लिंक दिलेली आहे. त्यानंतर इथं संपूर्ण माहिती देण्यात येईल. 40% आपल्याला PWD मध्ये आपण असाल तरच अप्लाय करू शकता. हेडक्वार्टर न्यू दिल्लीला असणार आहे. ऑल इंडियामध्ये पण आहे. प्रोबेशन पिरियड तुमचा राहणार आहे जो की 1 वर्षाचा असू शकतो डेप्युटी डायरेक्टरला, आणि इथं 2 वर्षाचा बाकी दुसऱ्या पदाला. ओके. आता ही ऑफिशियल वेबसाईट लिंक करून आपल्याला अप्लाय करायचं आहे. 1 टाइम रजिस्ट्रेशन आपल्याला करेलेलं असेल तर डायरेक्ट अप्लाय करू शकतो. लाईव्ह कॅप्चर फोटोग्राफ, सिग्नेचर अपलोड करा, डॉक्युमेंट अपलोड करा. जे की तुमचे डॉक्युमेंट इथं दिलेले आहे. रिझ्यूम असेल, काही असेल, जे रिव्हिलिंग लेटर असेल. ओके. डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेशन, एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेशन, कॅटेगरी सर्टिफिकेशन, 10वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेशन, डिग्री सर्टिफिकेट, डिप्लोमा सर्टिफिकेट. ओके. NOC वगैरे सगळं आपल्याला लागेल. कास्ट सर्टिफिकेट लागेल. ओके. असं डॉक्युमेंट दिलेले आहे. ओके. आता कॅन्डिडेटसाठी तर माहिती देण्यात आलेली आहे स्टेप बाय स्टेप. पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन आपला जेव्हा इंटरव्ह्यू राहील तेव्हा आपल्याला एक ID प्रूफ इथं सोबत घेऊन जायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तिथं ओळख पटवण्यासाठी लागेल त्याची झेरॉक्स कॉपी पण ओरिजिनल ID पण. ओके. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आपण याच्यामध्ये ऍप्लिकेशन्स बद्दल इथं आधार कार्ड वगैरे ID प्रूफ सोबत घेऊन जा. लास्ट डेट असणार आहे अप्लाय करण्याची 1 जानेवारी 2026. ओके. एक्झामिनेशन फीज बद्दल जर बोलायला गेले तर ते एक्झामिनेशन फीज MPSCला काही जास्त नसते. ओके. ₹25 फी असणार आहे. ओके. ते पण कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला मी सांगतो. आता जनरल OBC EWSला ₹25, SC ST PWDला आणि महिलांना कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके. तर UPI मार्फत तुम्ही फी पे करू शकतात. ओके. तर माहिती वगैरे कोणती फी लागणार नाही SC ST PWD आणि ह्युमन कॅटेगरीला. ओके. आता याच्या संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ओके. एक सर्व्हिस प्लॅन्स बद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही वाचू शकता. ओके. रेग्युलर आपला हा जॉब असणार आहे. हेडक्वार्टरची नावं दिलेली आहे. ऑदर आपल्याला याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. ओके. एज लिमिट बद्दल इथं माहिती दिलेली आहे एम्प्लॉयसाठी. इथं आता एज लिमिट सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आता सूट देण्यात येते, जसं की तुम्ही इथं बघू शकता. एज लिमिट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. PWDची पण सांगितलेली आहे. ओके. असं इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. वॉर्निंग दिलेली आहे. ओके. ते वाचून घ्या. ओके. त्यानंतर 10वी 12वी डिग्रीचे मार्कशीट वगैरे लागणार आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन. ओके. कॅटेगरी सर्टिफिकेट, इतकी छोटी मोठी माहिती याच्यात देण्यात आलेली आहे. नेट सेट आपण झालेली असेल, गेट झालेली असेल त्याची आपण इथं रिगार्डिंग लँग्वेज वगैरे आपल्याला इथं बघायची आहे. ॲक्शन दिलेले आहे. गाईडलाईन विरुद्धात आपण काही काम केले तर. ओके. त्यानंतर इथे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. तुम्ही हेल्पलाईन नंबरला कॉल पण करू शकता. नाही कॉल करायचा असेल मेल करू शकता.
तुमचा टायमिंग दिलेला आहे 10 वाजेपासून आपल्याला 5:30 वाजेपर्यंत आपल्याला वर्किंग डेजमध्ये आपण कॉल करू शकतो. 13 डिसेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026 पर्यंत मोबाईल फोन बॅन असणारे इंटरव्ह्यू टायमाला. ओके. इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे त्याबद्दल. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आपल्याला मिळतात एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी कडून. ओके. रेलचे आपले तिकीट असतात ते आपल्याला दिले जातात. ओके. ट्रेनची वगैरे बसेसची तिकीट आपल्याला भेटतात जर्नीसाठी. ओके. तर काहीही हरकत नाही आपल्याला इंटरव्ह्यू जाण्यासाठी. याच्यामध्ये संपूर्ण आपल्याला दिलेली माहिती वगैरे. ओके. तर अशा पद्धतीचा हा अपडेट आलेली आहे. चांगले पद आपल्याला बघायला मिळतात. इंटरव्ह्यू बेस्ड सिलेक्शन आहे. सॅलरी पण खूप चांगली आहे. परमनंट जॉब वेकेन्सी न्यू दिल्लीसाठी हेडक्वार्टरसाठी. ओके. तर याची अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल आणि अप्लाय करण्याची शेवटची दिनांक असणार आहे 1 जानेवारी 2026. ओके. आणि PDF फाईल डाउनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला मी शेअर करून देईल. तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. आणि ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाते. ओके. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स वगैरे असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.